सैफ अली खानवर हेक्सा ब्लेडनं हल्ला, 1 कोटीची मागणी करत आरोपीनं हल्ला केल्याचा केअरटेकर एलियामाचा जबाब. हल्लेखोरानं वार करताच झटापटीमध्ये केअरटेकरच्या हातावरही जखम. सैफ अली खानवर मध्यरात्री जीवघेणा हल्ला, हल्लेखोराचा सीसीटीव्ही समोर. इमारतीमधील पायऱ्यांवरून चढत हल्लेखोर सैफच्या घरामध्ये शिरला. उद्देश चोरीचा असल्याचं प्राथमिक तपासामधून उघड. सैफ अली खानच्या मणक्यावर गंभीर जखम, शरीरातून 3 इंचाचा चाकूचा तुकडा शस्त्रक्रिया करून काढला. मानेवरही एक गंभीर वार, प्लास्टिक सर्जरी केल्याची माहिती. सैफ अली खान राहत असलेल्या इमारतीमध्ये पोलिसांचा तपास. आरोपी इमारतीमध्ये कसा शिरला याची पाहणी, तर एक आरोपीमध्ये असल्याची माहिती. देशातल्या मेगा सिटीमध्ये मुंबई सर्वात सुरक्षित, मात्र काही घटनांमुळे मुंबईला असुरक्षित म्हणणं चुकीचं. सैफवरच्या हल्ल्याबाबत पोलिसांची कारवाई सुरू. गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विरोधकांना प्रत्युत्तर. सैफनं मुलाचं नाव तैमूर ठेवल्यानं धार्मिक कट्टरतावाद्यांकडून हल्ला झाला का, हे तपासायला हवं. हल्ला पूर्वनियोजित कटाचाही भाग असू शकतो, जितेंद्र आव्हाडांना संशय. मंत्री धनंजय मुंडे 2 दिवसांपासून परळीमध्ये. पंतप्रधान मोदींनी आमदारांसोबत घेतलेल्या बैठकीला दांडी. मंत्रिमंडळाच्या बैठकीतही मुंडे गैरहजर. वाल्मिक कराडच्या जामिनाला सीआयडीचा विरोध. कराड बाहेर आल्यास पुराव्यांची छेडछाड करू शकतो. देशमुख कुटुंबियांवर दबावही टाकण्याची शक्यता. जामीन अर्ज फेटाळून लावण्याची सीआयडीची मागणी. पुण्यामधल्या उद्घाटन कार्यक्रमात दोन्ही पवार एकत्र. शरद पवारांच्या हस्ते उद्घाटन होत असताना इतर सर्व उपस्थित उभे. मात्र अजितदादा खुर्चीमध्ये बसूनच. दोघांनी एकमेकांकडे बघणंही टाळलं. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता 26 जानेवारीपूर्वी मिळणार. 3 ते 4 दिवसामध्ये लाभार्थी महिलांना लाभ मिळणार. महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांची माहिती. बुलडाण्यामधल्या केस गळती प्रकरणाची मुख्यमंत्री फडणवीसांकडून दखल. मंत्रिमंडळ बैठकीमध्ये सविस्तर चर्चा. त्वरित उपाययोजना करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठीही महायुती कायम. पुन्हा महाविजय मिळवायचा असल्यास एकजूट महत्वाची. मंत्र्यांनी आठवड्यातून एकदा बाळासाहेब भवनामध्ये जनता दरबार घ्यावा, शिंदेंच्या सूचना. आणीबाणीच्या काळामध्ये माझे वडील 2 वर्ष तुरुंगामध्ये होते. संविधान घेऊन नाचणाऱ्या काँग्रेसनं त्यावेळेला संविधानाची हत्या करून देशाला बंदिशाळा केलं होतं. मुख्यमंत्री फडणवीसांची टीका. पुण्यामधल्या